हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज स्वतः बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही आरक्षण रद्द करता आलं नसतं, मग मोदी तर कुठेच नाही। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचं उत्तर। आजच्या 3 सभांनंतर नरेंद्र मोदी पुणे मुक्कामी। उद्या पुन्हा मोदींच्या 3 ठिकाणी सभा, माढा, धाराशिव, लातूर लोकसभांसाठी सभा होणार। पश्चिम महाराष्ट्रात सभांचा झंझावात। महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींच्या सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये सभा। शरद पवारांची सातारा, पुणे तर ठाकरेंचा सोलापुरात मेळावा। मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे तिघांचे अर्ज दाखल। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई तर ठाण्यातून राजन विचारेंनी उमेदवारी अर्ज भरला। नाशिकचा तिढा अद्यापही कायमच। शांतिगिरी महाराजांचा शिंदेच्या शिवसेनेच्या नावानं अर्ज, मात्र अधिकृत एबी फॉर्म नाही। तर करंजकर अपक्ष लढण्याच्या शक्यतेनं मवियालाही टेन्शन। धुळ्यात भाजप उमेदवार सुभाष भामरेंचं शक्ती प्रदर्शन। महायुतीकडून धुळ्यात सुभाष भामरे तर मुंबईत राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार। ठाण्यात राजन विचारेंचं तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंचं रॅली काढत शक्ती प्रदर्शन। अरविंद सावंत, अनिल देसाई सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार। अयोध्येत राम मंदिराच्या नावानं झालेल्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांचा समावेश। स्वस्तात जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरानं विकल्या। संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप। लखनौमधील कुणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार असल्याचाही दावा। अभिजित पाटलांच्या कारखान्याच्या कारवाईनंतर पंढरपुरात सेटलमेंटची चर्चा। 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा अभिजित पाटील करणार भाजपचा प्रचार। फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं आश्वासन। वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहे। मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला भाजपचं षडयंत्र। शहीदांचा अपमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा। फडणवीसांची सुशीलकुमार शिंदेसह प्रणिती शिंदेंवर टीका। उज्ज्वल निकम हे चांगले व्यक्ती। मुंबईत भाजपकडून अर्ज भरल्यानंतर निकमांबाबत प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। वंचित उत्तर मध्यमधून स्वतःचा उमेदवार देणार नाही। समन्सनंतर तमन्ना भाटियानं महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला। आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई। आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत। दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असल्याने हाय स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता। गोलंदाजांसमोर रहावा रोखण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।